झाला गो गाजा वाजा नाद भिडे गगना. मामा कशी काय सजवली एवढी भारी? सजवण्याची एक ती जशी मूर्ती असेल तशी लुक द्यायला लागतो ते. एक नंबर ना मामा. कृष्ण अवतारी येते हा भारी. कृष्ण अवतारी हा पण. पाय त्याचे बघ ना, त्याचे चरण कसे आहेत ते. लाडाची नवसाची गौराई माझी बघ हसली. नमस्कार मामा. नमस्कार. काय चाललंय? काय गणपती किती मूर्ती आणल्यात मामा यावर्षी? 75. तर बघा मामाच्या शॉपवर आलेलं आहे. चला आता बघूया आपण आतमध्ये मूर्त्या किती आहेत त्या. तर मित्रांनो मामांच्या शॉपवर आलेले आहे आणि मामा आपले नेहमी हसत असतात बघा. तुम्हाला दिसत राहतील कारण मामाचा स्वभाव तसा आहे. तर मित्रांनो इथं खूप मूर्त्या आहेत आणि पाले खुर्द गणपती मंदिर येथे आपल्या मामांचं 2 गाल आहेत ना मामा? हो 2 गाल आहेत आणि तिथे आता तुम्हाला दाखवतो कशा कशा मूर्त्या आहेत त्या. चला आपण मामांशी एका बाजूला चर्चा करूया, एका बाजूला मूर्त्या बघूया. बघा गौर मग भारी हो मामा. कोणी तुम्ही सजवली? हां पोरगा सजवता. एक नंबर हो भारी. अहो मूर्त्या कुठून आणल्या या? अमरापूरहून. दरवर्षी किती मूर्त्या जातात आपल्या? 60-65 जातात. या वर्षी जास्त टार्गेट आहे माझं. यावर्षी 10 जास्त वाढवलं. 10 वाढवलेत का? भारी. आता किती बुक झालेत? असं झालं 40च झाले. म्हणजे हे लेबल लावल्याने हे बुक झालेले आहेत का? बुकिंग झाली. ओके भारी. अजून कुठलं कुठलं आहेत? वा वा वा. बुकिंग झालेलं सर्व ते लेबल लावलेत. मग हे तुम्ही घरीच सजवता इथे? असं घरी सजवतो. साड्या वगैरे ज्वेलरी वगैरे सर्व आपली स्वतःची आहे. मग आता समजा ही अशी मूर्ती तुम्ही कशी अशा प्रकारे आणता बरोबर? मग त्याच्यानंतर अशी सजवता? अशी सजवतो. ओके म्हणजे त्याचा कॉस्ट जशी पसंत असेल तशी सजवतो. ज्याच्या प्रत्येकाला साड्या जशा पाहिजे साडी, सजावटच्या पाहिजे सजवून देतो. डायमंड पाहिजे डायमंड लावून देतो आम्ही. म्हणजे जसं आखणी असेल त्याप्रमाणे करून देता का? गणपतीचा लुक त्याप्रमाणे सजवतो. ओके म्हणजे आता समजा एखाद्याला पसंत पडली आणि त्याच्याप्रमाणे सजवायची असेल मग त्याचा एक्स्ट्रा चार्जेस? त्यांनी सांगाल त्याप्रमाणे सजवून देतो. पण त्याचा चार्जेस एक्स्ट्रा असतात का? सजवायचे चार्ज वेगळे वेगळे ना. मूर्तीचे वेगळे आणि सजवायचे वेगळे. वेगळे. ओके. आता किती दिवस झालं आणलेलं? 8 दिवस झाले. 8 दिवस झालं ना. आता किती मूर्त्या गेल्या तरी पण? 40च झाले. 40 झाल्या का? भारी हो. मूर्त्यांबद्दल काय बोलू शकता तुम्ही? मूर्त्या आम्ही काय आमच्या पसंतीच्या मूर्त्या आणतो ना. बरोबर. कस्टमरला पण आवडले पाहिजे अशाच मूर्त्या आणतो. हॅलो, ही कृष्ण अवतारी मूर्ती आहे का? तुला पाहिजे असेल तसं पाहिजे तसं लुक दिलेलं असतात. बघा ना एकदम पेटा धोतर जे पाहिजे तसं लुक पाहिजे तसे डिझाईनचे कपडे बनवतो. सेम कृष्ण ना मामा. भारी. ही गेली नाही मूर्ती नाही ना अजून गेली? बघा तर मित्रांनो एकदम भारी मूर्ती आहे. तर कोणाला हवे असेल तर आत्ताच बुक करा. मामांचा नंबर आता तुमचा स्क्रीनवर आलेलाच असेल. तर बघा भारी. हा आपला दुसरा गाला. हे दुसरा गाला का? हा दुसरा गाला. याच्यामध्ये नंतर 2 फुटी 1.5 फुटी 2.25 फुटी 2.5 फुटी अशी आहे सगळं. बालमूर्ती पाहिजे बाल गणेश आहे. वा. छोट्या मूर्ती 1.5 फुटी आहेत. ही बघा किती भारी भारी आहेत ना. लहान मूर्ती आहेत. हे शॅडो मातीची आहे. ही भारी वाटतं ना. एकदम सुबक मूर्ती आहेत. पूर्ण गालच भरून ठेवले. मग काय एक गाल्यामध्ये होत नाही दादा. बरोबर. आपल्याला ही का? तर बघा स्वतः मामाने ही चॉईस केलेली आहे. हो छकड्यावरचा का? शेकड्यावर एकदम रुबाबात बसले हो. बाळ गणेश आहे तो. दगडूशेठ आहे.
हो. लालगावचा राजा. भारी. तर मित्रांनो कशा प्रकारे एकदम भारी सजवलेले ना, एकदम मस्त. सागर हा, बोला. तुला एक मूर्ती दाखवतो. हम्म. बाल गणेश हे बघा. ही का? हा. वा मामा कसे काय सजवली एवढी भारी? सजवायची एक ती जशी मूर्ती असेल तशी लुक द्यायला लागतो ते. एक नंबर ना मामा. कृष्ण अवतारी येते. हा भारी. कृष्ण अवतारे हा पण. पाय त्याचे बघ ना, तसे चरण कसे आहेत ते. हा मस्त आहेत. भारी मामा. अंगुठी बिंगुठी बघा एकदम भारी मस्त. हो कसं काय असं येस होतं आता? ही वेगळी डिझाईन केलं तुम्ही. ही वेगळी. ही वेगळी. हिला वेगळी तिला वेगळी, प्रत्येक जशी असेल त्याप्रमाणे लुक द्यायला. हो हिला पण वेगळी. हा. भारी. आणि हिची पहिले वेगळी, हिची वेगळी हिची पण वेगळी. वेगळी. अरे वा प्रत्येक जी असेल मॉडेल त्याप्रमाणे लुक द्यायला लागतो ते. वा. तर मित्रांनो जर मूर्त्या तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच मामांच्या शॉपला भेट द्या. भारी. मामा साधारणतः ही मूर्ती कितीपर्यंत असेल? ही 2.5 पावणे 3 फूट आहे. हां ही 5,500 पर्यंत आहे. 5,500 ना. सजवाचे अलग असतं. सजवाचा अलग ना. मामा यावेळी मूर्त्याचे प्राइस जास्त आहे. यावेळेला रेट वाढले कारण पावसामध्ये हे झाले ना, एकदम शॉप झाले. हां शॉपचं नुकसान माल झालं. भेटत नाही. बरोबर. आणि माल भेटतो तो ओला भेटतो. हम्म. तर मित्रांनो तुम्हाला जर मूर्त्या आवडल्या असतील तर मामांच्या शॉपला नक्की भेट द्या. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.